अकोल्यात शेतकऱ्यांवर नवं संकट, स्टोन क्रशरच्या धुळीमुळे पिकं धोक्यात। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढील संकटाची मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये। एकीकडे बोगस बियाण्यांच्या फसवणुकीमुळे बोरगाव शेतकरी अडचणीत सापडलेले असताना आता मंजू परिसरातील एका स्टोन क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे तब्बल 60 ते 70 एकरांवरील पिकं धोक्यात आली आहेत। धुळीच्या जाड थरामुळे पिकांची वाढ खुंटली असून जमिनीची सुपीकताही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। त्याबद्दलचा पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील सोनाळा रस्त्यावरील एका स्टोन क्रशरमुळे परिसरातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेत। या क्रशरमध्ये दिवस रात्र दगड फोडण्याचं काम सुरू असल्यानं मोठ्या प्रमाणात धूळ हवेत उडत असून ती थेट शेतांमध्ये जाऊन साचतेय। परिणामी परिसरातील सुमारे 60 ते 70 एकर क्षेत्रातील सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांवर धुळीचा जाड थर जमा झालाय। धुळीमुळे पिकांची पानं पूर्णपणे पांढरी पडली असून झाडांना आवश्यक सूर्यप्रकाश मिळत नाहीये। त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बाधित होत असून पिकांची वाढ खुंटतीये। फुलोरा आणि शेंगा धरण्याची प्रक्रिया थांबण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। त्यामुळे संपूर्ण हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ही जर आमच्या शेताच्या मागं रामदोस क्रेशर स्टोन आहे, याची आमच्या शेतामध्ये एवढी धूळ येत आहे या खदानीमुळे, म्हणजे पूर्ण जे शेतकरी आहेत त्रस्त झालेले आहे। आता या झाडावर समजा याची धूळ जे बसते तर या पानांची शोषण शक्ती कमी होते, त्यामुळे कसं त्याला फळ फूल हे लागत नाहीत, कारण त्यांच्या मुळा ह्या छोट्या राहतात आणि हे जमीन जे आहे ते पूर्ण अशी कडक झालेली आहे सिमेंट सारखी। त्या कारणाने आमच्या शेतात मजूर सुद्धा काम करायला येत नाही। आम्ही त्यांना सांगितलं की बा 100-150 रुपये आम्ही तुम्हाला रोज वाढवून देऊ, तरी पण आहे की नाही या धुळीमुळे ते अजिबात यायला तयार नाही आहेत, कारण की त्यांना श्वसनाचा त्रास होते। पूर्ण नाका तोंडा कानात हा धूळ साचत राहतो। त्या कारणाने आमच्या शेतात मजूर येऊन वापस जातात। एवढी धूळ आहे की भयानक बिलकुल। या प्रदूषणाचा परिणाम केवळ पिकांपुरता मर्यादित नाहीये, तर शेतात सतत साचणाऱ्या दगडी धुळीमुळे जमिनीचा पोत बिघडत असून मातीची नैसर्गिक सुपीकता कमी होत असल्याचा दावा शेतकरी करतात। भविष्यात ही जमीन नापीक होण्याची भीती व्यक्त केली जात असून हा प्रश्न केवळ एका हंगामाचा नसून शेतीच्या भवितव्याचा बनलाय। तक्रारी खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, कृषी ऑफिस यांना सर्वांना तक्रारी केलेल्या आहेत, पण तिकडून काही असा प्रतिसाद दिलेला नाही आहे। हे शेतीवर जी धूळ उडत आहे त्यामुळे नापिकीची जमीन होऊन राहिली। ही शेती जी आहे ही काळीशार शेती आहे, उत्पादन चांगलं होते। तुम्ही बघत असाल सर्व इकडे धूळ उडत आहे, याच्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे। एक प्रकारचं शासन आणि अधिकारी असंवेदनशील झालेले आहेत, त्यामुळे शेतकरी सर्व एक वर्षभराची जी खेप आहे, महिन्याला तर येणारच नाहीये उत्पन्न, वर्षभराची खेप त्यांची येत नसल्यामुळे, उत्पन्न होत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येत आहे। तरी आम्ही सर्वांना हेच विनंती करतो की याला आम्हाला न्याय देण्यात यावा। त्रस्त शेतकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासन आणि संबंधित विभागांकडे तक्रारी केल्या, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आहे। त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने तातडीनं पाहणी करून स्टोन क्रशरवर आवश्यक नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। त्रास तुम्ही हे बघू शकता की आता हे तुम्ही व्हिडिओ क्लिप मध्ये बघितलं, आणि आता हे सध्या जे वावराची परिस्थिती बघून राहिले तुम्ही, या धुळीमुळे पूर्ण शेतीची दैनंदिन अवस्था आहे। सध्या मजूर येत नाही, आमचे म्हणजे आमचा उदरनिर्वाह, आम्ही या अल्प उदारक शेतकरी 4 एकरावाले, आज आमचे लेकरं शाळा शिकून राहिले, घर खर्च हे आहे, आम्ही कशाच्या भरोशावर होता का? शासन यांना पाठीशी घालते, कारवाई करायला तयार नाहीये। जा अर्ज देऊन द्या, ते गठ्ठ्यात फेकून देतात। 2022 पासून याच्या तक्रारा चालू आहेत। राजेश गवळी, विजय काळे, काय अंमलबजावणी आहे त्याच्यावर काहीच नाही आहे। तुम्ही तुमच्या महसूलसाठी शेतकऱ्याचा जीव घेणं लावला, याच्यात काही नाही आहे साहेब। 2-4 कास्तकार मरतील, त्याच्या आधी तुम्ही काहीतरी करा की जेणेकरून याचा धूळ कमी होईल।